राम राम सोयरी हो कस काय माल. काल मी व्हिडिओ टाकलो होतो कस काय आपल्या वावरामध्ये उसामध्ये लावलाय माल आणि थोडूसा इकला तरी हजारो रुपये आलेत म्हणून व्हिडिओ केलतो. तर च्या माईचा ताप न्यूजने सगळ्या सोयऱ्याधारीच्या मूर्खाच्या कमेंट आल्यात. काय सोयरी हो हे काला भानगड केल्या आणि उसामध्ये तुम्ही ह्याला काला लावल्या, देणं नाही गेलं नाही तुम्ही जेलमध्ये जाऊन बसशाल. आता सोयरी हो आपल्याकडे पैसा जमना गेला म्हणून हे मी लावलो. आता लई सोयऱ्याला वाटायला हे गांजा होई की काय की. अहो गांजा नव माईच्या आणि हे आंबाडा आणि आंबाडीला भाव बघा. आता पावसाळ्यामध्ये लई लाते, उन्हाळ्यामध्ये या वावरामध्ये आंबाडी होती आणि मग याच वावरामध्ये मी लावलो ऊस. आता ऊस लावल्याच्या नंतर हे गाण म्हणतं पडबी होय. पडबी गाण म्हणतं असं आलंय की तुम्हाला काय सांगा. मी याला राखलो बघा. राखल्याच्या नंतर याला बाजारामध्ये नेऊन विकलं की याचा थोडूसा जरी माल विकला की 1000 रुपये आलेत. आता लई लोकायला वाटायला की हे गांजाच होय. अहो गांजा नव मायच्या तुम्हाला काय सांगा. चांगलं 2 एकर मध्ये हे अख्खड आंबाडा चालाय. तुम्हाला खरं वाटणार आलं की नाही हे बघा मी दाखवतो. आता लई लोकांना खरं वाटणार बघूया बघल्या की नाही. खाऊन दाखवलं की तुम्हाला. अहो हे आंबाडा होय आणि तुम्हाला सांगतो हे जर गांजा राहिला असला मी जर खाला असला तर मला नशा येत होती सोयरी हो. गांजा कसा खाता येईल. हे होय आंबाडा आणि आंबाडा तुम्हाला लागत असेल तर बिंदास्त या, लागेल तेवढा घेऊन जा. कस काय माल लावला माल यालाच तर शेतकरी म्हणतात. कसा आहे सोयरी हो कोण्या ऋतूमध्ये कोणता आयटम लावायचा हे तुम्हाला कळणार. आता तुम्ही बाजारामध्ये जा आंबाडा नाही, आंबाडा फक्त आपल्याजवळ आहे. लागेल तेवढा स्टॉक आहे. मग काय थोडूसा जरी माल नेला की 1000 रुपये आलेत. अहो पैसा जमना गेला किती काही करा किती काही करा म्हणून तर आपण ही युक्ती लढली. कस काय युक्ती आहे कमेंट करून नक्की सांगा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.